रे बबन्या, परवा सकाळी माझो भाव पको बायले पोरांका घेऊन येता आमच्याकडे खूप दिसांनी. राणेवणीकडे फोन केल्यान निरोप देऊ. उठ बस बरी करूक वह्या त्यांची. ऐकतस मामी काय म्हणता ता. अरे लक्ष खंय असा तुझो. शांती काकी आज आनंदात होत्या. अगे होय, किती मोठ्यांदी ओरडतय. मुंबईचे लोक येणार आहेत. शुद्ध मराठीत बोलण्याचा प्रयत्न कर हा माझ्याशी. आणि बबन म्हण. बबन्या काय बबन्या, नोकरासारखं वाटतं ते. बबन वैतागत म्हणाला, माझी आपली हीच भाषा हा. माका नाही मराठी जमना धड. मी बबन्याच म्हणतलय. माझं पोट चोपोर मा तू. मग असं काय घरात हाको मारताना ही नाटका कित्या. शांती काकी हसतच म्हणाल्या, मासे महाग झालेत, आंबेही महाग होते, आता थोडे स्वस्तावलेत. फणस वगैरे मिळेल एखादा माझ्या मित्राकडून. आपण काय श्रीमंत माणसे नव्हे ना, आपली काय पाकबाग आहे ती. रोजचंच जेवण कसं बसं जेवून राहणारे आपण. कसं होणार. बबन नाराजीच्या सुरात म्हणाला, त्या देवार सोड. माझ्या रवळ नाताकच काळजी माझी. निभावून कसा नेत त्याचा ते काच ठाऊक. शांती काकी रवळनाथाला हात जोडून म्हणाली. रवळनाथावरील असलेला तिचा विश्वास पाहून बबनच्या मनात आलं, किती देवभोळी आहे माझी आई. आपणच काहीतरी करून तिच्या मनासारखं घडवावं. खुश होईल म्हातारी नंतर. शांती काकीने संध्याकाळपासूनच मातीच्या घराची झाडलोट सुरू केली होती. 4 खोल्यांच्या त्या घरात पाहुण्यांना राहायला नको वाटता कामा नये, कंटाळा येऊ नये, एवढंच तिच्या मनाने घेतलं होतं. जुन्या प्रत्येक वस्तूवरून कपडा फिरवत ती घर स्वच्छ करत होती. बाहेर काळोख दाटी करून राहिला होता. घरातही काळोखाचं साम्राज्यच पसरलं होतं. 1 चमचा तेल घालून तिने तुळशीकडे बंटी लावली. त्याचा मंद प्रकाश आजूबाजूला वातावरणाला पूरक ठरत होता. ह्या काय आज फक्त पेजच. दया काकाने विचारलं. ती साठवून ठेवतीये धान्य. तिचा भाऊ येणार आहे ना चाकरमानी. मुलांच्याही परीक्षा आटोपल्या असतील. पाहुण्यांचा 4 दिवस आपल्याकडे मुक्काम आहे. पुढे 2-3 दिवस पेज जेवायचीच तयारी करा. शांती काकी काही बोलणार तोच बबन्या हसत म्हणाला, याचा आपला नकोता हा. असं म्हणत शांती काकीने पेजेचं ताट घेऊन जेवायला बसली. तू पैशाचं काय ता बघ. माका मजुरी मिळणार नाही आताशी. तू पेपर टाकतय पण पैसे काय मोठेसे मिळणार नाहीत. मित्रांकडे बघ विचारून. दया काका म्हणाले, हो मी बघतो उद्याच्या दिवसात. तुम्ही नका काळजी करू. बबन धीर देत म्हणाला. पाहुणे येणार या विचारातच सगळ्यांना डोळा लागला. अरे उठ बेगिना, काहीतरी बघ. फणस आंबे घेऊन ये खैसून तरी. पापलेटाचा नाही तर इसवणाचा तरी बघ हा काहीतरी. शांती काकीने बबनचे पांघरून काढत म्हणाल्या, गे परत परत सांगा नको हा. मी करताय असं म्हटलंय मा. पैसे होय या सगळ्यांका. त्याच्या उत्तराने शांती काकीचा चेहरा एकदम उतरला. तू नको काळजी करू, मी बघताय काय करूच आता. तिच्या उतरलेल्या चेहऱ्याकडे पाहत बबन म्हणाला आणि अंथरुणातून उठून शर्ट अंगात चढवत केसांवर हात फिरवत चपला पायात अडकवून तो बाहेर पडला. रे चाय तरी पिऊन जा. दया काका ओरडले. मग इले काय पितय असे सांगत तो वाटेला लागला. अंगात मळलेला फाटका बनियान नि हाफ पॅन्ट अशा अवतारात दया काका पडवीत एरझारा घालीत होते. ऐकल्यात, कपडे थोडे बरे घाला हा. पको इलो काय बबन्याचे घाला कपडे. शांती काकी म्हणाली. तिच्याकडे दुर्लक्ष करून मानेला झटका देत दया काका पुन्हा फेऱ्या मारू लागले. मी जरा राणीवणीकडे जाऊन येतोय हा असं म्हणत शांती काकी पायऱ्या उतरून चालू लागल्या. गे वनी असंय घरात. शांती काकीचा आवाज ऐकून राणीवणी बाहेर आली. काय गे काकी काय झाला. राणीवणी म्हणाल्या, तुमच्या शेतात वाली गमतत माका दिशात 5 पेणियो. माझो भाव येता उद्या मुंबईसून आणि एखाद दुसरं फणस दिल्यात नाही तर बरा होईत. मी या तुमच्या शेतात काहीतरी काम करूक लागा ना. शांती काकी हात जोडून म्हणाल्या.
राणे बहिणीने न बोलता वालीच्या 5-6 पेंड्या नि 2 फणस तिच्या पुढ्यात ठेवले. 8 दिस पाणी शिपूक मदत करा गे नंतर, असं मोघम बोलून ती आत निघून गेली. काकीने दयाकाकांना हाक मारून ते सारं सामान घरी घेऊन आली. बबन्या घरी येऊन बसला होता. दयाकाकांचं त्याच्याकडे लक्ष गेलं. काय रे, मिळाले पैसे? दयाकाका विचारित होते. 700 रुपये मिळाले रामण्णांकडून. चिरे उचलायला बोलावलंय त्याबद्दल 15 दिवस. बबन डोक्यावरचा घाम पुसत सांगू लागला. पण 700 रुपयात 4 दिवसांचे मासे आम्ही येतले काय रे? सुस्कारा सोडत दयाकाका बाजावर येऊन बसले. काहीसा विचार स्वतःशीच करत ते जाऊन येतो असं सांगत घराबाहेर पडले. मी थोड्याच वेळात पुन्हा घरी परतले. शांतिकाकी वाटच बघत होती. खै गेल्यात? शांतिकाकीने थकलेल्या आवाजात दयाकाकांना विचारले. मिशाळांकडे. त्यांचे नाल काढूचे असत नि सोलून पण देऊचे असत. 25 माड्यांचे तर ठरवून इलंय. 1000 रुपये दिल्यानी आधी, असे सांगत ते पंचाने घाम पुसत पुन्हा बाजावर बसले. दुपार होऊन गेली. मिळालेल्या पैशातून हापूस आंबे आणून बबनने घरात ठेवले. मासे उद्या जाऊन आणतोय. झकास कालवण करा आई, त्याने बजावले. तुझी मामा मामी आणि त्यांची 2 मुलं सगळी जण येतली. पाहुण्यांच्या पुढ्यात जास्त मागा नको हा बबन्या. त्यांका पुराक वया नाही 4 दिवस. शांतिकाकी मनावर दगड ठेवून बोलल्या. त्यानेही मानेनेच हुंकार दिला. दयाकाकाही दाराआडून त्यांचं बोलणं ऐकत होते. आदल्या दिवशीप्रमाणे चुलीवर रटरटणारी पेज तिने ताटात वाढली. तोराची फोड तोंडास लावून तिघेही पेज जेवून आडवे पडले. उद्या बेगीन उठाक वया. आज निघाले असतीस ते मुंबईतून. शांतिकाकी आपल्याच नादात उद्गारल्या. एकमेकांशी बोलता बोलता कधी डोळा लागला कळलं सुद्धा नाही. रात्रीच्या काळोखातला चंद्रप्रकाश मनाला सुखावत होता. बबन मात्र या कुशीचा त्या कुशीवर वळत होता. मजेसाठी गावाकडे 4 दिवसांसाठी येणारा मामा. आईला किती वाटतं त्याच्याबद्दल. आम्ही मुंबईला गेलो होतो 8 वर्षांपूर्वी. तेव्हाचे दिवस. मामीला अजिबात आवडला नव्हता आईचा खेडवळपणा. मामाही अवघडल्यागत झाला होता. मुलंही फारशी नीट बोलत नव्हती आमच्याशी. ज्यात डाळ शोधावी लागत होती अशी डाळीची आमटी, पातळसर नि थोडा थोडा भात, एखादी पोळी, तीही लोणच्यासोबत. सारं आठवताच एक घोट पाणी पिऊन तो पुन्हा आडवा झाला. आपल्यापेक्षाही ते गरीब असतील असं समजावत आई तेव्हा घरी घेऊन आली होती. मी कामं करून शिक्षण करतो, मामाची मुलं तसं करत नाहीत, मग ती गरीब कशी? मी एकदा म्हणालो. त्यावर आई काहीच बोलली नाही. विचार करता करता त्यालाही झोप लागली. सकाळचे 7 वाजत आले. शांतिकाकी अंगणात सडा घालीत होत्या. फुलझाडांना पाणी शिंपत होत्या. बबन डोळे चोळत उठला. दयाकाकांची आंघोळ आटपली होती. तो बबनचा स्वच्छ कुडता घालून ते बाजावर येऊन बसले होते. देवाची पूजा आटोपल्याने उदबत्तीचा सुवास घरभर दरवळत होता. बबन हळूवार उठून चादरीची घडी करून ठेवत मागल्या दारी जाण्यास वळला. गे शांतिकाकी, फोन असा मुंबईतून. राणेबहिणी बाहेर येत ओरडली. राणेबहिणींच्या पाठोपाठ घरात शिरत शांतिकाकीने फोन घेतला. आज येणार नाहीये. पलीकडून पक्याचा आवाज. मग कधी? काम निघाला थय तुझा? 4-5 दिवसांनी येतो. 8-10 दिवस राहायला. बरं ये हा, वाट बघतोय. शांतिकाकी हिरमुसल्या होत घराकडे परतल्या. काय झाला? दयाकाकांनी विचारलं. आज नाही म्हणतात. 4 दिवसांनी येतले म्हणतात. 8-10 दिवस रवा. गावाकडची हवा मानवता म्हणा होतो, शांतिकाकीने सांगितलं. तरी नशीब मासे आणून ठेवले नाहीत नि आंबेही थोडे अर्धपिके आणले. नाहीतर 4-5 दिवसात काय झालं असतं देव जाणे. या वालीच्या पेंड्या नि फणस परत करून ये राणींना, मग नेईन म्हणावं 4 दिवसांनी. बबन आईपुढे टोपली ठेवत म्हणाला. ती न बोलता टोपली घेऊन राणे वहिनींकडे गेली.
तिनेही समजून घेत वस्तू परत घेतल्या. दी हा गे वनी 4 दिवसांनी नयो पेणयो नी फणस पण नयो दी हा. मी येतोय तुझ्याकडे हा पाणी शिपूक, तू काळजी करू नको, शांती काकी नाईलाजाने म्हणाली. राणे वहिनीने मानेनेच होय म्हटले. शांती काकी घराकडे परतत पायरीवर येऊन बसली. त्यांचा उत्साह मावळला होता. बबनचं तिच्याकडे लक्ष जाताच तोहीच तिच्या शेजारी पायरीवर येऊन बसला. आई गे, काळजी कशाक करतय? येत मामा 4 दिवसांनी, आणि या वेळा 8-10 दीस रवतलो. मजा असा बाबा तुझी. मामाक बरा करून खाऊक घाला दर दिसाक. मी अजून काहीतरी पैशाचा बघतोय खंयतरी, तो तिला खुलवत म्हणाला. तीही त्याला प्रतिसाद देत हलकसं हसत जड मनाने घरात आली. उद्याचं स्वप्न बघत